आमचाच Every turn holds a tale to explore. Breaking free to the beach's embrace, waves crashing wild, a timeless grace. गुड्स द मॉर्निंग आणि नमस्कार मंडळी. आज दिनांक 7 जून 2025 सकाळ सकाळ वाजलेत 3:30 आणि आम्ही निघलो ट्रिपला. आज एक ऐतिहासिक दिवस आहे आमचा. कारण की ऐतिहासिक दिवस का, आम्ही फिरायला चाललो म्हणून नाही, फिरायला तर आम्ही तशीही जातो. ऐतिहासिक दिवस का, कारण की आमच्यासोबत दादा गाठे आलाय फिरायला. त्यांनी आज त्यांनी प्रण घेतला होता, प्रण की तो कोकणात आमच्यासोबत फिरायला येणार आहे. तो पाशा पण आलेला आहे आमचा पाशान. आणि ह्याला मी दाखवलेलं नाही, आमचा टकल्या, याला केस आहेत तरी आम्ही टकले म्हणतो याला. सुशांत भाई. हाय गाईज. हां गाईज नाही म्हणायचं, मित्रांनो म्हणायचं, चपट्या. कोकणात निघालं सकाळ सकाळ मस्त. पोपोला खाज होती, काय माहिती काय खाज होती. सकाळी सकाळी 3ला निघायची बाई. म्हणलं होतं 5-6ला निघू, नाही 3ला निघायचं. आता तिथं जाऊन ना सनराईज भेटणार आहे ना काय भेटणार आहे. काय म्हणणं आहे तुझं? इशारे दिलेत त्यांनी मला खतरनाकवाले. ठीक आहे जाऊ द्या. तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे इंटू दी अँडीवर्स. येस, अंधार थोडा ॲडजस्ट करा फक्त, आवाजाचा विषय तो 2 मिनटं. काठी बी नाही दिसना, मी बी नाही दिसना. दिसणार नाही, अंधारच एवढा शेट. काय करणार मग अख्या. आत्ताच लेटेस्ट खबर आली आम्हाला की आम्ही 8 जण चाललोय, पण 8 पैकी एकाला पण माहित नाही कुठं जायचे. एकाने सांगितलं लोणावळ्याला चाललंय, त्यामुळे आता आम्ही लोणावळ्याला जाणार आहे. त्यामुळे घाटातून लोणावळ्याला जाणार आहे आम्ही. नाद करता काय यायलाच लागतंय असा विषय. कोकणात जायचं एवढं फिक्स आहे, पण तिथं कुठं जायचं हे फिक्स नाही. हे दरवेळेसचं आहे आमचं, त्यामुळे काही टेन्शन नाही. आता अंधारात मी रेकॉर्ड करत नाही जास्त. थोडा उजेड झाला ना, ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. इसके मुंह में पैदाशी सुपारी है. तामणी जवळ येणार आहे, आमची फाटली आहे थोडीशी आता. आम्हाला काहीच सुचना आता. एकाला धरून चालणार आहे सगळी, एकाला धरून. आता पोपो भाडकामुळे निघलो एवढ्या सकाळी. पोपोमुळे निघलोय, झोप नाही काय नाही. हे आता काय सांगू. लय वाईट करा. जाऊ द्या, तर उजेड झाल्यावरच भेटतो तुम्हाला, मग सांगतो काय. तुमच्यात कोण असं असेल ना पोपो सारखा, त्याला घरीच झोपवा, त्याला नका आणू, नाही परवडत आहे. सकाळचं निघणार. त्यात त्यांनी पाणी प्यायला बॉटल आणली, त्यांनी बॅगेत टाकली होती जवळजवळ. म्हणलं ते मला लागते. त्यांनी बॉटल आणली, त्यात पाणी पण नाही. 1.5 तास झालं पाणी मागतं. पोपू पाणी. मी नाही देत. त्यात पाणीच नाही बॉटलमध्ये. Petals turn through the quiet night. The moon's soft glow, our only light. Shadows stretch as the stars align. Whispers of the dark, the fleeting sign. Wheels of dawn spinning away, chasing the sun to a brighter day. वैतागवाडी के दिल में. हा माणूस मुतत होता इकडं. जाईन ना. काका फकाट आहेत. नाही भारी दिसते काय प्रॉन्स. भारी गाडी. पण हा नजारा तर बघ आप्पा, धुक आणि डोंगर एकच नंबर. इथं आपण फोटो काढू शकतो मस्त. छाबडा 50-60च्या स्पीडनी येते. गप्पा मारले. हा ना. अजून कुठं जायचं हे ठरवलेलं नाही आपण. अजून तामिनी संपायचं आहे, मग त्यातून पुढं ठरवण्यात येईल. आमची गँग. अंधारच आहे अजून, जेवढं दिसतंय तेवढंच दाखवतं फक्त, विषयच नाही. हा खा सगळं खा.
एवढंच येते. हा 2 ब्लॉग मध्ये एवढाच दिसलाय मिशी पिळताना. बाकी काहीच दिसलं नाही. गोंधळ चालूच राहणार आहे, काही विषय नाही. लय गँग दिसत आम्हाला, वाटलं आम्ही चेड आहेत पण लय गँग दिसले आम्हाला थांबलेल्या मस्त. रायडर्स पण आहेत म्हणजे बाईकवर पण आहेत आणि कार्स पण आहेत. अब विषय नाही. बहुत रात को निकले रे यार, बहुत रात को निकले. का रे रस्त्याच्या कडेला अवघड आहे. कपडा झोपला होता का? उतरवायचं ना. माझ्या पोट गरम झाले. हळू जाऊ दे. काय रे काय करतो? कसे येतो गाडी खाली? हा तू केवढा तो टाक त्या खड्ड्यात टाक. बस 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 पडती याचे पिशवी आहेत त्या एमआयडीसी कामगार. चालले. अरे झोप 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 झोप. का रामिटा तू काय काय तू कायले छातीत तू कायले. ये बॉय आम्ही आता मस्त एका ठिकाणी आलेलो आहे रस्त्याच्या कडेला. आणि आमचा काय होते सोन्या? डेड बॉडी घावली आम्हाला इथे. अशा ठिकाणी आम्हाला डेड बॉडी घावलेली आहे. काय होते निवांत बसले ढकले नजारा तो देखो. काय विषय खोल. पैसे देऊन पण नजारा भेटत ना असा. एकदम सेक्सी, एकदम कडक नजारा. आता आमचा चंदू भाऊ चाललाय फोटो काढायला. कॅमेरामॅन सज्जर राजदादा काटे नात करते काय याय लागतंय मग अखिया. डायरेक्ट खाली जा, डायरेक्ट खाली. खचतच नाहीत पोरं यार. भीती नावाचा प्रकारच राहिलेला नाही आमच्यामध्ये. तोच प्रॉब्लेम आहे आमचा. कुठेही जातो आम्ही, काही करतो आईच्या गावात. काय चिकचिक झालंय. कसला घातली झक मारायला. तेलकट चप्पल. टोपी काढ काय मंद बॉड्याची आहे. आधी ती पिवळी टोपी, तोंड आपलं काळ काय घालून येतंय. लाल लाल शर्ट आणि काळं तोंड. त्या पिवळी टोपी. One eternity later. आता गप्पी मासा फोटो काढते. गप्पी मासा झूम नाही होत का याच्यात? होते का झूम? सिनेमॅटिक घेऊ का एक व्हिडिओ? गप्पी. हा कुठला मासा आहे? आता या माशाचं नाव सांगा काय आहे, कमेंट करा. कसला बोलतोय रोबोट वाणी. स्लो मध्ये बोल. व्हिडिओत मी स्लो मध्ये बोलतोय. कमेंट करा, कमेंट करा. याच्या शाहरुख वाली पोज मारो काटे. या साईडला, राईट साईडला राईट. अरे राईट म्हणलं तर लेफ्टला जाते. इकडं वाक ना, झुक ना. आम्ही फोटो काढस तोपर्यंत आम्ही ही डेड बॉडी इथं सोडली होती. आणि ही डेड बॉडी अजून पण डेड आहे. सोन्या कुठे जायचं भाई? काय विषय तुझा? अरे दगडावर झोपलाय. उठ ना भाई. उठतो ना, थांब ना जरा, बरं वाटतंय रे. अरे उठ ना, जायचं आपल्याला. जाऊ ना, फोटो काढता येत नाही. झालं फोटो. रेनकोट घाल. उठ. घातलेलं आहे का? Wheels turn on a rugged trail. Sunlight. अंडरपॅन्ट नव्हती, आता एक अंडरपॅन्ट घेऊन आलेलो आहे. कोणालाच माहित नाही पण आता हे कळालंय. आता यूट्यूब फॅमिलीला माहिती झालंय. आता व्हायरल करून आलेलं आहे अंडरपॅन्ट माझी. छोट्या साईजची 100च आहे. Through the forest singing back to me. Heartbeats echo like the tires roll. भाऊने 2च चॉकलेट घेतली मोजून. माणसाने एक मागितलं. पण ही चॉकलेट ही काय घेतली त्याने? आधीच पादू बेजार झाले. वास सोडतोय साला कधीचा. तू तोंड लपवलं पण असं नको समजू तुला ओळखत नाही कोण. चांदे चांदे कळलं ना?
त्याला पण शिला आली. आणि हा या 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 आरामखोर बादमुळं 3ला निघायला लागले. 3ला निघालोय अजून पोचलोच नाही. असलं कुठलं चाललोय काय कळना. फक्त 160 किलोमीटर. हा माणूस गाडीवर झोपतोय. डेड बॉडी. ह्याला घाटातनं खाली फेकून देणार येणार आहे. अरे तुझं वजन किती, तू गाडी कोणती घेतली? अरे तू दिसत ना ती गाडीवर. माणसं तोंड बघा. नाश्ता पाणी एकदम कडक झालेला आहे. गोड सांबार सोबत इडली खाल्ली पोरांनी. आपण खायलंय मिसळ. इथं तिथं जाऊन भाई मिसळ खायची, विषयच नाही. माझ्यासोबत आपलं टकल्याचं बॉय बसलेलं निवांत एकदम. आता चाललोय मस्त नजाऱ्याचे मजे घेत. रात्री आम्ही 3 वाजता निघालेलो आहे. फक्त 160 किलोमीटर आहे आरवी बीच. आम्ही ठरवलंय शेवटी आता आरवी बीचला जायचं. फक्त 160 किलोमीटर आहे आरवी बीच. आम्ही 3ला निघालो ना आता 8:30 झालेत. लिटरली 5.5 तास झालेत तरी अजून 50 किलोमीटर आहे. म्हणजे तुम्ही विचार करा आम्ही टाइमपास किती गेलेला आहे. एवढा टाइमपास आखिया भरपूर काही मी शूट नाही केलं. कारण की कभी कभी कॅमेरे के पीछे भी तो मजे लेने होते हैं ना बबडी लोग. तर असा विषय निवांत चाललोय. केस उडतात असं वाटतं लवकरच टक्कल पडणार आहे. जाऊ आपण आणि निवांत मध्ये पुढे जरी थांबून आहे तर आता मस्तपैकी जिथं राहण्याची सोय करू आपण तिथंच भेटू. विषयच नाही. Nature's rhythm fills my soul. Roots and rocks, they guide my way. Golden beams lead the break of day. The scent of pine, the earthy ground. In every spin, joys are found. Right through the wilds where the air is free. अरे मी म्हणतोय ते बाळ ते जरा गाडी का दिली. आता पडलं बिले कॉमेडी. आला डायरेक्ट पाय काय आला. कसला गाण पडला पप्पा. तो असा हळूहळू लटकट मी 3दा ओरडलो. अरे आपण शपथलं डेंजर विषय बाबा. पोरांचा रूम शोधण्याचा विषय चालू. रूम काय भेटत नाहीये. 1 तास झाले पण आता आपण शोधू. आजच्या गावात पडापडी चालू आहे. काय म्हणलं पप्पा काय म्हणलं. नॉन एसी मध्ये मी नाही राहू शकत, खूप गरम होते तिकडे ते काय म्हणतोय. टेबल फॅन खाली झोपतोय. तो बी भिंतीला भिंतीला लावलाय. इमोशनल डॅमेज. टेबल फॅनवर झोपतो. याला नॉन एसी रूम पाहिला. नॉन एसी नाही एसी पाहिजे. आत्ताच गाडी वाढली आणि कशी गाडी वाढली रे तू. हा बोला. माझ मुरला हे बीचच्या नावामध्ये. पहिल्यांदा बीच बघितलं. या माणसाने पहिल्यांदा बीच बघितलं 25 वर्षात. आणि डायरेक्ट मूड ऑफ आहे भाई माझा. याच्यामुळे असं काय असतंय. काय विषय हा. अरे काय विषय मला काय कळलं ना. काय विषय रेवदंडा काय करायचंय. वैतागून आलेलो आम्ही श्रीवर्धन बीचवर. रूम काय भेटना. भेटली का रूम आपल्याला. नाही. आता इथं आलो. फोन लावला. भेटणार. आपण नाही टेन्शन घेत भाई. टेन्शन काटेला आले. काटेदार नवीन आहे म्हणून टेन्शन घेत. आपल्याला सवय. काय विषय नाही. बाकी हा बीच जरा बाकीच्या बीचपेक्षा क्लिअर दिसतोय. थोडा स्वच्छ दिसतोय. त्याचं उलटं असतं दरवेळेस. हा बीच घाण असतो, बाकीचे स्वच्छ असतात. पण आम्ही हे बघून जरा आश्चर्यचकित झालेलो आहे कारण की हा बीच स्वच्छ दिसतो. यस फायनली भेटलेलं आहे आपल्याला स्टेसाठी मस्त स्पॉट. आणि असे त्याची एंट्री आहे एकच नंबर. असे टेंट टाईप आहे. ॲक्च्युअल टेंट आहेत ते वॉटरप्रूफ. इथून अशी एंट्री. इथं आतमध्ये 5-6 टेंट आहेत मस्तपैकी. तिकडं आपण राहणार आणि एन्जॉय करणार ना. स्पॉट खूपच आवडलेला आहे. आणि ॲक्च्युली रूम्स आम्ही शोधत होतो म्हणजे
होमस्टेज वगैरे शोधत होतो, तर ते ह्यापेक्षा कॉस्टली जात होते. 7,000 8,000 8 पोरं होतो आम्ही. 2च त्यात रूम्स भेटतील म्हणे आणि मग बाकीचं तिकडं. तर हा असा स्पॉट आहे, बघू शकता तुम्ही. एकदम मस्त आणि एकदम रोमांचक स्पॉट आहे. एकदम असा मूड फ्रेश, एकदम फ्रेश. आणि इथं बसून चिलॅक्स करायला एकदम मजा येईल. तर मी तुम्हाला सांगतो तो रूम्स, तर ते रूम्स 7-8 हजार प्रत्येक ठिकाणी तेच. आणि हे आम्ही शोधलं, ह्यांना पहिले विचारलं तर म्हणे 2,000 पर टेंट, एका टेंटमध्ये 5 जणं तुम्ही झोपू शकता, असा विषय. आईला म्हणलं मस्त आहे की. त्यात बी बार्गेनिंग केली आपण. बार्गेनिंग करून तो 2,000चा विषय आला 1,500वर. 2 टेंट घेतले आम्ही मस्त 3,000चे. आणि ह्याच्यासोबत एवढंच नाही आहे, नजारा तर देख. इथं तुम्ही टाईमपास बसू शकता. इथून बीचला जायला रस्ता आहे, हा समोर बीच आणि डायरेक्ट समुद्र आहे. डायरेक्ट समुद्र. हा कचरा इग्नोर करा फक्त. कचरा जर तुम्ही इग्नोर केला तर तुम्हाला डायरेक्ट इथं बसून समुद्राचा व्ह्यू आहे. कॅमेऱ्यातून पण तुम्ही बघू शकता, एकदम क्लोज ना बच्ची. जसं पाहिजे होता तसा एकच नंबर आपल्याला स्टे भेटलेला आहे. आता फक्त एन्जॉय. आता नडतच नसतो. एवढा तरसलो भाई लोक, एवढा तरसलो आम्ही. शोधत फिरत होतो, भेटतच नाही. अचानक लिंक लागत 2-4 जणांनी नंबर दिले. शोधत आम्ही घुसलो इकडं आणि हे भेटलं. आता एन्जॉय. आता मी करतो चेंज, थोडं होतं फ्रेशन अप आणि मग आपण भेटूयाच. हे बॉय घुसलं आम्ही पाण्यात, डायरेक्ट पाण्यात. काहीच वेट न करता डायरेक्ट पाण्यात. अर्धनग्न अवस्थेत पोरं आहेत. मी स्वतःला दाखवणार नाही कारण की मी पण अर्धनग्न अवस्थेतच आहे. विषय असा आहे, आता चाललेले आहेत पोरं. आणि तुम्ही बघू शकता इथं कोणच नाही आहे. लिटरली प्रायव्हेट बीच आहे. हा आमचा पोपो आहे, आपलाच माणूस आहे. इथं अख्खं कोणच दिसणार नाही तुम्हाला. बघा इथून बीच स्टार्ट आहे. इथून उधर को पूरा कोणच नाही आहे. कोणच, कळलं ना? कोणच नाही. प्रायव्हेट बीच अख्खा आणि व्हाईट सँड बीच आहे. एकदम स्वच्छ बीच भेटलेला आहे. बरं झालं आरे बीचला नाही गेलो आम्ही. अतिजायला बरं झालं आरे बीचला नाही गेलो आम्ही. इधर को आहे श्रीवर्धन के थोडा अंदर के बाजू को आहे. आणि हा पूर्ण क्लीन बीच आहे, पूर्ण व्हाईट सँड क्लीन बीच. एकच नंबर, फुल राडा. आणि ही गँग Sand beneath my toes, I feel alive. The sun is blazing like it's high-fived. Waves are crashing with a perfect beat. Life feels sweeter in the summer heat. We laugh, we run, we dance so free. This salty air belongs to me. थोड्या वेळाने परत संध्याकाळी आपण बीचवर येऊ आणि संध्याकाळचा माहोल बघू. आता मी करतो कॅमेरा बंद कारण की मला स्वतःला दाखवता येत नाही. कारण की मला स्वतःला तुम्हाला नग्न अवस्थेत, अर्धनग्न अवस्थेत दाखवायचं नाही आहे. त्यामुळे मी कॅमेरा दुसरीकडे धरलेला आहे. आता मी बंद करतो आणि मी बी एन्जॉय करतो. एन्जॉय आता संध्याकाळसाठी बी खूप मजा बाकी आहे. तो अभी आधा ब्लॉग बाकी है. टेंशन लेने का नहीं, टेंशन सिर्फ देने का और एंडीवर के ब्लॉग बघने का बस. डेड बॉडीज सगळ्या डेड बॉडी, या 2 नाही, बाकी 4 डेड बॉडी पडलेल्या आहेत. काय विषय काय माहिती आहे आमचा. लय अवघड विषय, लय म्हणजे लय अवघड विषय. आता बघू, आमची पण होणारच आहे डेड बॉडी. दमे आहे अभि. गुड मॉर्निंग. झाली आमची सकाळ. आता सकाळ कसली, दुपारी जेवलो मस्तपैकी. काय मस्त चिकन बनवलेलं राव यांनी कोकणी पद्धतचं. एकदम सुक्का रस्सा बिस्सा एकदम कडक. खाल्लं पोरांनी पडी. आम्ही म्हटलो तो 4 वाजता जाऊ. कुठं रे हर्षात आहे मासे भेटतात बंदरमध्ये. बंदर काहीतरी आहे, जीव काहीतरी बंदर आहे इकडं. तिकडे जाऊ मासे आणायला. ते 4 वाजता चालू होतं. 6 वाजता तर उठलो आम्ही आईच्या गावात. 3ला झोपलो, 3:15ला. ती कडक झोप लागली, डायरेक्ट 6ला उठले. आता थोडं एकदम फ्रेश वाटते, फ्रेश मस्तपैकी. आता मस्ती करायला आम्ही मोकळे.
कारण की रात्रभर झोप नाही. मी पर्सनली झोपलोय रात्री 1:15 वाजता आणि 2:15ला तर काटेचा फोन आलाय उठ म्हणून. हर्षा बी जागा, काटे बी जागा, छाबडे बी जागा, बाकीची पोरं सगळी जागी. अर्धा तास एक तास झोपलेत लय रात्री का. त्यामुळे सगळ्यांना झोप आलं आणि सगळ्यांनी काहीच कम्युनिकेशन नाही. जेवले एक एक करून टेंटमध्ये गेले आपल्या मस्तपैकी. बाहेर पाऊस चालू होता आतमध्ये. मग ते मोठा टेंट आहे, अजून मी तुम्हाला दाखवलं नाही. मस्त मोठ्या रूम टाईप टेंट आहे. 2 टेंट घेतले आम्ही. एका टेंटमध्ये 7-8 जण बसू शकतात. 7-8पेक्षा जास्त झोपू शकतात. आणि आम्ही 2 घेतले मस्त निवांत. एक जण गेलं आतमध्ये. बेड आहे आतमध्ये. बेडवर पडी मारली डायरेक्ट गुडूप. आता उठलेत छापडे बिबडे उठले. मग त्यांनी सगळ्यांना उठवलं. आता वे टू मच्छीमार तर नाही करणार आम्ही. विकत आणू ना मस्त ताजे मासे. कोकणात आला आणि मासे नाही खाल्ले तर मग मजा काय ना भाई. चलो मच्छी देणे. बोला तुम्ही बोला काय बोलता. 600 बोला शेट. 600ला द्या हे दोन्ही. देतील फुकट पोटाला ते आपल्याच नाही. मग तुम्ही सांगा मग किती द्याता. मी 1200ला देईन. 1200 तर म्हणले. मग आम्हाला कशाला बोलायला लावलं. तुमच्या हिशोबाने बरोबर सांगा ना. तुम्हाला घ्यायचं घ्यायचं ते 1100 द्या दोघांचे. नाही हो, तुम्ही लय सांगताय बरे. बरं, हाव द्या. एवढं रेट कुठं. तरी लेकरांचं कधीतरी ऐकावं. थांब रे ते साफ करून घे. मी आलोच फिरून. कारण की ही काय माणूस थांबवला आमचा. हालत नसतो तो इकडून. घरची लोक असल्याने भांडता आम्ही. लय डेंजर आहेत. भांडण करून घेतले शेवटी. आणलेलं आहे पॅटर्नमध्ये. आता पापलेट बी घे. कसं आहे छोटंसं मार्केट. एकदम बार्गेनिंगचा विषय. आम्हाला सांगण्यात येते कोळंबी बिळंबी असं मजबूत घेतो आम्ही. 3-3, 4-4 किलोचं वाटा दाखवतात. 2000, 3000 घेतला 500ला. ओनली बार्गेनिंग्स. आज बार्गेनर पोपो आहे आमचा. डायरेक्ट अंगावर जातो. काय विषय काय माहिती. आणि सोने शिव देते आमचा पोपोला. आमचा माणूस आहे का दुसऱ्यांचा माणूस काय माहिती. लय कमी बोलला म्हणून मागून शिवाय देतो. आईच्या गावात एवढ्या लक्ष द्यायला ठेवलाय. पोरांची भांडणं झालीत. विषय काटे आणि छाबड्याची बाचाबाच झाली. आता मिटवायची नसती. आता गेल्यावर डायरेक्ट गळी भेट असते. ऑटोमॅटिक एवढंच असतं भांडणं. 10 मिनिटाचे भांडणं असतं. विषय बघू आता. यस आता भांडणं बघायचे आहेत आपल्याला छबडे आणि काट्याचे. मी इंटरेस्टेड आहे. आम्ही परत आलोय. येऊ कसं आहे माहोल. एकदम नाईटचा एकदम मस्त. आलोय मासे बिशे घेऊन. दिलेत मासे बनवायला. जवळजवळ साफ केल्यानंतर 2 किलो कोळंबी म्हणजेच प्रॉन्स भरलेले आहेत. आणि थोडेसे पापलेट 8-10. सगळं फ्राईड विषय. कारण की ग्रेव्ही थोडीशी सांगितली प्रॉन्सची. सब खाएंगे आपण सब. आणि आम्ही नॉनव्हेज खातो. ज्याला नाही आवडत बाई त्यांनी ॲडजस्ट करा. तुम्ही काशी करा. आम्ही खाणार. गुड्स द मॉर्निंग. काल मासे आणल्यानंतर आई शपथ एवढी मस्ती फुल मस्ती. त्याच्यानंतर फुल कुस्त्या. जेवण बिवून झोपलो. आता मस्तीच्या नादात मला ब्लॉग काढायचंच लक्षात नाही. अच्छा गावात लफडे असाच विषय. कधी असंच होतं मस्तीच्या नादात. आम्ही परत पाण्यात गेलो रात्री परत पाण्यात गेलो आणि पाणी तोंडात गेलं. अवघड आहे. समुद्राचं पाणी तोंडात गेल्यावर आवाज असा येतो. मग फुल खारट पाणी. पण ठीक आहे. एन्जॉय तर करणे का रहता ना. तर सकाळ मी उठून सकाळ म्हणजेच आपली सकाळ झाली आता 11:30 वाजता. उठून परत एकदा समुद्राच्या दिशेने. भारी वाटतं मला असं ओपन समुद्र बघायला. एकच नंबर. एक तर पहिली गोष्ट इथं डायरेक्ट प्रायव्हेट समुद्र टाईप आहे. दुसरी गोष्ट असं बघायला भारी वाटतं. ओपन एकदम किंग असल्यावाने. एकदम समुद्र आपल्याकडे येतो. आपण समुद्राकडे जातो. एकदम बादशाह. हे बघा कसा आहे विषय. रात्री पण तुम्हाला दाखवला. रात्री ना दाखवला. काल संध्याकाळी थोडं आम्ही खेळत होतो तेव्हा तुम्हाला ग्लिम्स दाखवले.
आता मी एक नंबर आवाज येतो लाटांचा, मस्त एकदम मस्त. तर असा होता आपला कोकण ट्रिपचा विषय. आता आम्ही उठलोय, आता उठून आम्ही आंघोळ पांघोळ करून नाश्ता वगैरे करणारच. पोरांची इच्छा आहे घावन आणि आंबोळ्या खायच्या. कोकणात आले आणि घावन आणि आंबोळ्या जर नाश्त्याला नाही खाल्ले तर कोकणात का चाले बाई लोक तुम्ही, असा विषय आहे. आणि मेन म्हणजे किती वेळ लागू दे, 2 तास एक्स्ट्रा गेले तरी चालन, उकडीचे मोदक खायचेत म्हणजे खायचेत. ही माझी पर्सनल इच्छा आहे आणि माझी पर्सनल इच्छा मी पूर्ण करूनच राहणार. कारण की ही माझी पर्सनल इच्छा असून बाकीच्यांची पण सगळ्यांची पर्सनल इच्छा आहे. असा विषय एकदम कडक. आता ह्याच्या पुढं मी शूट करेन नाही करेन मला माहीत नाही. जर केला तर तुम्हाला ब्लॉग दिसेनच अजून किती बाकी आहे. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघून जा, अर्धा ब्लॉग सोडू नका. आणि जर नाही केला तर मग इथंच ब्लॉग क्लोज करू ना आपण, एवढा काय विषय. कारण की आता काय होणार आहे, नाश्ता पाणीमध्ये जी बसते होईन ती, आणि मग गाडीवर बसून घरी, असा विषय. तर मला असं वाटतं इथंच हा ब्लॉग संपवू आपण. तुम्ही एन्जॉय केलंच असेल असं मी गृहीत धरतो. नसन केलं तर कमेंट बॉक्समध्ये शिव्या द्या, काही प्रॉब्लेम नाही, तुमचाच भाऊ आहे मी. शिव्या व्हेजिटेरियन दिल्या तर बरं होईल, कारण की आपलं फॅमिली चॅनल आहे. यस, इथपर्यंत बघण्यासाठी धन्यवाद. पुढचे ब्लॉग बघत राहा, सपोर्ट करत राहा. शेअर तर करत नाही तुम्ही, पण शेअर तरी करा. 81% लोकांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे, फक्त ब्लॉग बघतात सोडून देतात. पण तरी शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट करा तुमच्यावाला, आणि लाईक ठोकून द्या. मा की अखिया साला ये दुःख काही खतम नाही होता. मस्त निघलो आणि मी ब्लॉग पण एंड केलेला. काय घरी जाता जाता डॉगेश शांत बसा, लोकल आहे निघता मस्त आम्ही जवळजवळ 40-50 किलोमीटर पार केले. माणगाव सोडलं आम्ही पुण्याकडे जायला. पण आता काय पावसाने काशी केली आहे. रेनकोट बिनकोट आहे आमच्या सगळ्यांकडं, पण जोरात पाऊस आला आहे बघा. जादू आले 2 जादू. अरे येडे बादशाह लोक आहेत आम्ही. भिजले कुठे सांगायला पाप्या, कोण आहे आपण. ठेव की मग बल्ली बॅग ठेवली. आता आम्हाला बी रेनकोट घालायला लागेल, आम्हाला बी जादू बांधायला लागेल, आणि मग निघू हळू. जरा जोरातच पाऊस आलेला आहे. एवढा पाऊस पडून बी घाम येतोय मला. का रे पोंगे चांगला बोले. असा विषय पाऊसाचा. भिजला आमचा, पोपो भिजला. कसं दिसतोय पोपो आमचा, पांढरा फिनोलेक्सचा ड्रम. पोपो फोटो काढत होता मागाशी, काट्याने इज्जतच घाललेली. मला टाके दिसती पांढरी फिनोलेक्सची पट्ट्यावाली. हे बघा टाकी आली चालत. रेनकोट कुठे आहे, रेनकोट घाल ना. हे काय यार. Petals turning through the quiet night. The moon's soft glow, our only light. Shadows stretch as the stars align. Whispers of the dark